आपल्या विविध मागण्यांसाठी नगर परिषद कर्मचाऱ्यांनी नगर परिषद समोर आमरण उपोषण सुरू केले। सध्या 5 जण उपोषणावर बसले आहेत। नगर परिषद मधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचं गेल्या 3 महिन्यापासून पेन्शन लागू करण्यासाठी विलंब होत आहे। अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत। निवृत्तीनंतर जगण्याचा आधार म्हणून मिळणारे सुविधा व पेन्शन का थांबवले जाते असा प्रश्न कर्मचारी संघटनेने उपस्थित केलाय। विशेषतः कर व पाणी पुरवठा विभागाबाबत ही उदासीनता दिसून येते। यासाठी कर्मचारी संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आलं। कर्मचारी संघटनेचे स्वप्नील खंडारे, सुजित भोसले, निखिल लोहवे, संतोष सोळंकी आणि आवेश शेख या 5 जणांनी आमरण उपोषणात भाग घेतलाय। निवृत्ती वेतनासोबतच ग्रॅज्युटी, पीएफ व इतर सुविधा द्याव्या, अनुकंप भरती करावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत। मी वर्धा नगर परिषदेमध्ये पाणी पुरवठा निधी वालमेंटची नोकरी करत होतो आणि मी आता 31/3/2025 ला रिटायर झालो। आता 28 तारखेला माझा सत्कार केले नगर परिषदेने घेतलेला आहे, पण जे मला पैसे द्यायचे होते चेक ते काही मिळाले नाही। मला वाटलं की आता सुट्टी आहे 2-3 दिवस, 1 तारखेला भेटणार आहे। 1 तारीख झाली, 2 तारीख झाली आणि आजची तारीख आहे 8। त्यामुळे आम्ही लोक उपोषणला या युनियनच्या माध्यमातून मी उपोषणला बसलो। सांगा त्याच्यामध्ये आता का म्हणते ग्रॅज्युटीचा आहे, फंडचा आहे, वरतून ते का म्हणते अनुकंप आहे, कालबद्धचा आहे, 7-8 किती डीएच्या एरियाचे 9 डिमांड आहे, अनुकंप आहे। संघटनेने घेतलेला आहे। 29-30-31 तारखेला सुट्टी होती, त्यामुळे का संघटनेच्या माध्यमातून 28 तारखेला नगर परिषद मध्ये सत्कार घेतलेला आहे। त्याच्यानंतर मला काही जे पैसे चेक देते ते काही भेटलं नाही, त्यामुळे आता आम्ही लोक उपोषणला बसले। नगर परिषदच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मागील 1-1.5 वर्षामध्ये जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले त्यांचे उपदान, प्रॉव्हिडंट फंड आणि इतर जे काही त्यांचे सुट्ट्याचे पैसे हे काही देय असते ते या 1-1.5 वर्षामध्ये या विद्यमान म्हणजे आधीच्या मुख्याधिकाऱ्यांनी, आता नवीन मुख्याधिकारी आले आहेत काल परवा, या आधीच्या मुख्याधिकाऱ्यांनी काही पैसा या कर्मचाऱ्यांना दिलेला नाही आहे। तसेच दुसरी मागणी अशी आहे की अनुकंप धारक जे कोरोनामध्ये जे काही कर्मचारी मरण पावले त्यांच्या कोरोनाच्या आधी आणि आतापर्यंत अनुकंपामध्ये ड वर्गामध्ये म्हणजे क्लास 4 मध्ये जे कर्मचाऱ्यांचे मुलांना नोकरी द्यायची असते ते देण्यात आलेले नाही आहे आणि या 1.5-2 वर्षापासून 3 वर्षापासून कोणतीच कारवाई त्या संदर्भात झालेली नाही। त्यांच्या घरी आज खाण्याचे कुटुंबावर मोठी वाईट परिस्थिती आलेली आहे। तसाच आमचा एक आणखी मुद्दा होता, अनुकंपाच्या जागा ह्या तातडीने भरण्यात याव्या अशी महत्वाची मागणी आहे आमची। तसेच कर्मचाऱ्यांचे जे थकीत वेतन आहेत जे गेल्या 1-1.5 वर्षापासून ते रिलीज करण्यात आलेले नाही आहे ते तातडीने देण्यात यावी ही आमची महत्वाची मागणी आहे। या सगळ्या मागणीसाठी आज आम्ही आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि या मागण्या मान्य होईस्तो हे आमरण उपोषण चालू राहणार आहे।